नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। आज दिनांक 18 सप्टेंबर 2024 बुधवार रोजी अहमदनगर विश्रामगृह येथे नुकतीच महाराष्ट्र पोतराज सेना पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणीची बैठक पार पडली। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की पोतराज जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे। सन्मानाने समाजामध्ये जगण्याला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा आवश्यक आहेत। तसेच भय, हिंसा यापासूनही व्यक्तीला मुक्तता मिळायला हवी। विचार, आचार तसेच संचार यांचे स्वातंत्र्य, समतेचा हक्क, वंश, लिंग, वय, भाषा, धर्म, प्रांत कोणत्याही आधारावर भेदभाव न करता पोतराजांना समान वागणूक मिळालीच पाहिजे। या बैठकीत संस्थापक अध्यक्ष श्री रामदास कनगरे यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी सकाराम कणगरे यांना नियुक्तीपत्र देऊन महाराष्ट्र पोतराज सेना अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली। यावेळी शाहीर अशोक क्षीरसागर, ज्ञानेश्वर जगधने, आबादास सातपुते, भगवान लोखंडे, मीनानाथ शिंदे, बलिश ताराचंद, अनिल सकट, लाला लोखंडे, निलेश लोखंडे, महेश वाळके, लक्ष्मण साधने ससाने, भानुदास लखन ससाने, अभिषेक कनगरे, नवनाथ भागवंत, आपासाहेब वैरागर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र पोतराज सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदास कनगरे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। नमस्कार, मी रामदास कनगरे, महाराष्ट्र पोतराज सेना संस्थापक अध्यक्ष आणि सर्व जमलेले माझे बांधव आणि पदाधिकारी आज नगर इथे कलेक्टर कचेरीपाशी आम्ही आज जी मीटिंग घेतली। मीटिंगचं कारण एकच का जी या संघटना आहेत, आम्ही संघटना 8 वर्षापासून आमची संघटना कार्यरत असल्यापासून हे काम आम्ही चालू केलेलं आहे आणि आता जी 1-2 महिन्यामध्ये ज्या संघटना उभ्या राहिल्यात त्या संघटनेचं वातावरण काम सुरू झालं, एकदम आनंदाचीच गोष्ट आहे। आणि ते काम करत असताना आज नगर शहरामधून नगर जिल्ह्याला एक खंबीर असं नेतृत्व आमचे सकाराम कणगरे यांचं नगर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली। आज मी असं या मीटिंगमध्ये जाहीर करतो। आजच्या या मीटिंगमध्ये पोतराज सेनेचे संस्थापक रामदास कनगरे यांनी सकारामजी कणगरे यांना पोतराज सेनेचा अहमदनगर जिल्हा अध्यक्षपद दिलेला आहे। याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना आनंद होतो। कणगरे हे काय तर नगर जिल्हा अध्यक्षपदी पद मला निवडून दिलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे। माझ्यावर जी जबाबदारी येईल त्या जबाबदारीला मी स्वतः सामर्थ्य राहील, प्रत्येक पोतराजाच्या मागे राहील।